अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण सर्वांना नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाला वळण देणारे आपले गुरु आणि आपल्या गुरुप्रती कृतज्ञता प्रकट करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. बरेचसे लोक ह्या दिवशी आपले जे गुरु असतात त्यांना पुन्हा ह्या दिवशी गुरुपद देत असतात, म्हणजे गुरुदीक्षा घेत असतात. आणि बरेचसे लोक ह्या दिवशी जे त्यांचे आराध्य दैवत आहे, ज्यांना त्यांनी गुरु मानले आहे, त्यांच्या दर्शनासाठी तिथे जातात. ज्या लोकांना म्हणजे उदाहरणार्थ आपण स्वामींना मानतो तर आपण स्वामींना भेटायला अक्कलकोटला जाऊ किंवा घरी राहून त्या दिवशी स्वामींची सेवा करू. तो दिवस आपल्याला आपल्या गुरुप्रती कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस असतो आणि ह्या दिवशी आपल्या गुरुची जितकी जास्त झाली तितकी सेवा झालीच पाहिजे आपल्याकडून. आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणत असतो. तर आपल्याला गुरुपौर्णिमा कधी साजरी करायची आहे आणि ती कशी साजरी करायची आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा काय विशेष सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे. सर्वप्रथम गुरुपौर्णिमा कधी आहे तर गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमाची सुरुवात खरी तर मंगळवार ह्या दिवशी सायंकाळी 6:11 होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती बुधवार रात्री 8:06 पौर्णिमा ही संपत आहे. तर खरी पौर्णिमा ही आपल्याला बुधवारला करायची आहे, म्हणजे आपली गुरुपौर्णिमा जे राहील ते ह्या वेळेस बुधवारच्या दिवशी असणार आहे. तर आपल्याला ह्या दिवशी काय सेवा करायच्या अशा तर आपण स्वामींच्या सेवा करतच असतो आणि आपण स्वामींची सेवा करतो, अभिषेक करतो. पण ह्या दिवशी असं विशेष काय करायचं आणि कशाप्रमाणे गुरुपौर्णिमा ही आपण साजरी केली पाहिजे. ज्या प्रकारे प्रत्येक सण त्योहार आपण साजरा करतो त्यापेक्षाही सर्वात मोठा त्योहार किंवा सर्वात मोठा सर्वश्रेष्ठ आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हटला तरी गुरुपौर्णिमा आपण म्हणू शकतो. कारण गुरु आल्यानंतरच आपल्या आयुष्याला मार्ग भेटत असतो. आपलं आयुष्याचं खरं लक्ष हे सिद्ध होत असते. कारण जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत आपल्याला मार्गच मिळणार नाही. पण ज्या दिवसापासून गुरु आपल्या आयुष्यात आले तेव्हापासून आपल्या जीवनाला खूप म्हणजे योग्य मार्ग भेटत असतो. तर आपल्याला गुरुपौर्णिमेला काय करायचं आहे. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता करायची आहे. सर्वप्रथम स्वच्छता घराची करतील त्याच्या आधी आपल्याला स्वतःला सुशीरभूत होऊन स्नान इत्यादी जे काही आपले नित्यकर्म असतात ते पूर्ण करून आपल्याला घरामध्ये घर साफ करून घर पुसून त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला कुटुंब परिवार सोबत बसून स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही अभिषेक करताना जर का आतापर्यंत स्वामी सेवा तुम्ही करत नव्हते आणि पहिल्या वेळेस तुम्ही स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये आणली आहे तर तुम्हालाही सांगते की स्वामी सेवा म्हणजे स्वामींचा अभिषेक कसा करायचा किंवा स्वामीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर का तुमच्याकडे स्वामीची मूर्ती आधीच आहे आणि तुम्ही रोज स्वामींचा अभिषेक करत असणार. आता नॉर्मल कसं असते आपल्या जीवनामध्ये भागदौड इतकी जास्त असते ना की आपल्याला जास्त व्यवस्थितरीत्या स्वामींचा अभिषेकही करता जमत नाही. कारण बरेचसे लोक फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र म्हणून 108 वेळा असाही स्वामींचा अभिषेक करत असतात. पण आजचा तरी दिवस किमान आजच्या तरी दिवशी आपण स्वामींचा अभिषेक एकदम योग्य पद्धतीने केला पाहिजे. तर तो कसा करायचा त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तेही सांगेल. बघा, जास्त वस्तू किंवा जास्त पदार्थ किंवा जास्त सामग्री जास्त सजावट यापेक्षा देवाला तुमचा भाव खूप महत्वाचा आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही जेही सेवा करणार ते मनापासून करा, एकदम आतुरतेने करा. स्वामी फक्त तुमच्या भावाचे, तुमच्या श्रद्धेचे, तुमच्या विश्वासाचे आणि तुमचे ह्याच गोष्टीचे स्वामी फक्त भुके आहे. स्वामींना कशाचीच गरज नाही. स्वामी आपल्याला देतात, आपण स्वामींना देणारे कोणी नाही. जेव्हा स्वामी आपल्याला काही देतील त्यातलंच आपण स्वामींना काही अर्पण करू.
आपण स्वामींना काही देऊ नाही शकत. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, आपल्याला जे काही मिळतं ते आपल्या गुरूंची कृपा असते, आपल्या स्वामी आईंची कृपा असते, तरच आपण काहीतरी स्वामींच्या चरणी अर्पण करू शकतो. तर असं कधीच म्हणू नका की मी स्वामींना हे अर्पण करेल, मी ते अर्पण करेल, मी असं देईल नाही. पण आजच्या दिवशी थोडा तरी वेळ तुम्ही स्वामींना द्या. तर तुम्हाला आज स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तो कसा करायचा आहे तुम्हाला सांगते. तुमच्याकडे गाईचं कच्चं दूध असेल तर तुम्ही त्याने अभिषेक करू शकता. पंचामृत तुम्ही बनवलं असेल तुम्ही त्याने अभिषेक करू शकता. त्यानंतर गंगाजल असेल तुम्ही त्याने अभिषेक करू शकता. तुम्ही चंदनाने अभिषेक करू शकता. तुम्ही हळदीने अभिषेक करू शकता. शुद्ध पाणी असलं त्यानेही तुम्ही अभिषेक करू शकता. फुलाच्या पंखुड्या पाण्यात टाकून त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. आता हे कोणासाठी? ज्यांनी स्वामींची मूर्ती आधीच आणलेली आहे, त्यांच्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा स्वामींची झाली आहे, त्यांच्यासाठी हे मी सांगितलं आहे. अभिषेक त्यांना माहितीच असेल ते कसे करतात, पण तरीही मी सांगते. आणि ज्यांच्याकडे नवीन मूर्ती आहे त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईल. त्यामध्ये मी प्राणप्रतिष्ठा कशी करतात ती पूर्ण सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. त्यामध्ये पूर्ण विधिवत स्वामींची प्राणप्रतिष्ठा ही केली आहे. आणि दुसरं म्हणजे बरेचसे लोक स्वामींची मूर्ती आणत नाही, पण त्यांच्याकडे महाराजांचा फोटो असतो, तर त्या दिवशी त्यांनी फोटोवरती अभिषेक केला तरी चालेल. किंवा ज्यांनी नवीन फोटो आणला आहे त्यांनीही अभिषेक केला तरी चालते. तर सर्वप्रथम आपल्याला अभिषेकासाठी तामन, गळती, जर तुमच्याकडे गळती नाही, तुम्ही नवीनच स्वामी सेवा चालू केली आहे, तर तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सर्व सोबत बसून अभिषेक करणार आहेत, तर एखाद्या व्यक्तीला जोड्याने पूजा केली म्हणजे नवरा आणि बायको सोबत बसूनही पूजा केली तरी चालते. तुम्ही वाचन करा, तुमचे मिस्टर अभिषेक करतील तसंही केलं तरी चालते. किंवा तुमच्या मिस्टरांनी वाचन केलं आणि तुम्ही अभिषेक केला, चमच्याने पाणी टाकत गेले तरीही चालेल. एक पडी घ्यायची, त्याने पाणी टाकलं तरी चालते. नाहीतर तुमच्या जवळ जर का अभिषेक पात्र असलं, गळती असली तर उत्तम, ते गळती तुम्ही लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करा. तर आपल्याला काय मंत्र स्तोत्र घ्यायचे आहे? तर सर्वप्रथम जिथे तुम्ही स्वामींची नवीन मूर्ती आणली आहे त्यांनी, किंवा ज्यांच्या घरात आधीच स्वामींची मूर्ती होती त्यांच्यासाठी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपण जे मांडणी केलेली असते देवाची, सर्व देवांना तुम्ही एका ताटात घेऊन घ्या, त्यांचीही स्वच्छ अंघोळ करा. त्यानंतर देवघरामध्ये आपण व्यवस्थित कापड आथरा, नवीन कोरं कापड त्या दिवशी तुम्ही आथरा. त्यानंतर सर्व देवांची पूजा झाल्यानंतर म्हणजे आपण अंघोळ घालतो देवांना मंत्रस्तोत्र म्हणून, ते सर्व करून घ्यायचं. स्वामींनाही तुम्ही शुद्ध पाण्याने अंघोळ घालून घ्यायची. त्यानंतर ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि ते तुम्हाला ताम्हणात टाकायचे. त्या अक्षदा टाकायच्या आणि तिथे स्वामींना म्हणायचं, या स्वामी अभिषेक करून घ्या, या स्वामी अंघोळ करून घ्या. स्वामींना प्रार्थना करायची आणि मग स्वामींना ताम्हणामध्ये घ्यायचं, गळती लावायची. सर्वप्रथम स्वामी स्तवन आपण जेव्हा घेतो तुम्हाला तेव्हा अभिषेक करायचा नाहीये. सर्वप्रथम पहिल्या वेळा अभिषेक घेऊन घ्यायचा. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या जाप घ्यायचा आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा गळती आपल्याला सुरू करायची म्हणजे अभिषेक आपल्याला चालू करायचा आहे. तर अभिषेकाला सुरुवात ही गणपती अथर्व शीर्षापासून होईल आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाची फलश्रुती तुम्ही म्हणत असले तर गळती बंद करायची किंवा फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल. मग त्यानंतर 16 वेळेस तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. पुरुष सूक्त 16 वेळेस म्हणायचं आहे आणि एक वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस पौमान सूक्त म्हणायचं आहे. बघा, तुम्हाला जर का 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायला जमत नाही तर तुम्ही एक वेळेस घेतलं तरी चालेल. पण आजचा दिवस खूप विशेष आहे आणि ह्या दिवशी आवर्जून तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणा, कारण पुरुष सूक्ताला खूप महत्व आहे. पुरुष सूक्त 16 वेळेस, एक वेळेस श्री सूक्त, एक वेळेस पौमान सूक्त. पौमान सूक्त झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे. रामरक्षा पूर्ण म्हणण्याची गरज नाही. जे रामरक्षा सुरुवातीपासून तर 9व्या ओवीपर्यंत तुम्ही म्हणा, फलश्रुती घेण्याची गरज नाही. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र, 11 वेळेस नाही जमलं तर एक वेळेस तरी घ्या आणि 11 वेळेस
शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ह्या मंत्राचा देखील तुम्ही 11 वेळेस उच्चार करा, कारण स्वामींना ह्या जो मंत्र आहे तो अतिप्रिय आहे आणि स्वामी वारंवार स्वामी ह्या मंत्राचा उच्चार करत होते. तर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ह्या मंत्राचा देखील उच्चार करा आणि तारक मंत्र सुद्धा तुम्ही म्हणा. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आता बघा, अभिषेक झाल्यानंतर थोडंसं जे पाणी आपल्या गळतीमध्ये राहते ते पण स्वामींवरती पूर्ण तुम्ही अभिषेक करून घ्या त्या पाण्याने आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा उच्चार करा. अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं स्वामींच्या मूर्तीला. आणि तुम्ही जर का स्वामींचे वस्त्र आणले असतील नवे, तर स्वामींना वस्त्र घालण्याच्या आधी स्वामींना हिनात्तर खूप जास्त आवडते. तर स्वामींना तुम्ही मस्त मूर्तीला स्वामींच्या हिनात्तर लावा. त्यानंतर स्वामींना तुम्ही वस्त्र घाला आणि तुम्ही जिथे स्वामींची स्थापना करणार आहे तिथे थोडेसे तांदूळ टाकून मग नंतर स्वामींची मूर्ती आपल्या हातात घेऊन 5 बोटांमध्ये घेऊन स्वामींची मूर्ती आणि तिथे ठेवा आणि शब्द उच्चार करा. सुप्रतिष्ठितमस्तु 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 असं 3 वेळेस म्हणा. त्यानंतर तुम्हाला स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध लावल्यानंतर तुम्हाला थोडेसे अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे, धूप दीप वाढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी आई, आजपासून ह्या घराचे ज्यांनी नवीन मूर्ती आणली आहे त्यांच्यासाठीही आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांच्यासाठीही हेच तुम्हाला शब्द उच्चार करायचे आहे की आजपासून ह्या घराचे मालक पालक चालक स्वामी तुम्ही आहे आणि तुम्हाला जे योग्य ह्या घरातल्या व्यक्तींसाठी वाटत असेल तेच प्रत्येकाच्या आयुष्यात घडू द्या आणि आमच्याकडून जास्तीत जास्त महाराज तुमची सेवा घडू द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. अशी प्रार्थना सहकुटुंब सहपरिवार सोबत असताना स्वामींना करायची. आणि बघा, आजपासून ज्यांच्याकडे आधी स्वामी होते त्यांना तर माहितीच असेल हा नियम, आणि ज्यांच्याकडे नव्हते, ज्यांनी आज स्वामींची स्थापना केली त्यांना असं मनामध्ये विचार करायचा आहे. आणि ह्या विचार करायची गरज नाही, खरं आहे हे. आजपासून स्वामी तुमच्या घरामध्ये निवास करत आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वामीची स्थापना केली. स्वामींना धूप दीप आरती बाकी आपली अजून धूप वाढून घेतली. आरतीच्या आधी करायचा आहे तो. धूप वाढून झाल्यानंतर दीप वाढून झाल्यानंतर तुम्हाला भरीव चौकोन बनवून त्यावरती स्वामींजवळ नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्हाला नैवेद्यामध्ये स्वामींचा म्हणजे आज तुम्ही अभिषेक केला आहे, आज इतका विशेष दिवस आहे, तर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य द्या, तुम्ही बेसन लाडू द्या. स्वामींना बेसन लाडू आवडता, पुरणाची पोळी आवडते, स्वामींना खीर पण आवडते, शिऱ्याचा नैवेद्य द्या. यथाशक्ती तुमच्याकडून जे बनेल पेढे किंवा दूध जे जमत असेल त्याचा तुम्ही नैवेद्य द्या. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. तुम्हाला गणपती दत्त भगवान त्यानंतर स्वामींची आरती घ्यायची आहे. तुम्हाला स्वामींची जी ही आरती येत असेल ती आरती तुम्ही घ्या. पंचप्राण हे व्याकुळ झाले करण्यात आरती किंवा जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था किंवा आपण जे आरती स्वामींची म्हणत असतो, तुम्हाला जी आरती जमत असेल ती सर्वांनी सोबत उभे राहून स्वामींची आरती घ्या. सर्वांनी स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींना एकच म्हणा की हे स्वामी राया, आमच्याकडून चुकूनही कधीही असं घडूच नका देऊ की आम्ही तुमच्या सेवेपासून लांब होऊ. सदैव आमच्या सोबत राहा, आमचा हात घट्ट पकडा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा आमच्याकडून घडू द्या, अशी प्रार्थना स्वामींना करायची. तर अशा रीती तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा. ह्या अभिषेक ज्यांनी नवीन मूर्ती आणली आहे त्यांनाही असाच अभिषेक करायचा आहे. पण थोडीशी पूजा विधी जी असते ती थोडी वेगळी आहे, तर ती मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आधीचा व्हिडिओ आहे तो बनवलेला, तर तोही तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्हाला तसं जमत नसलं तर आज जशा प्रकारे मी अभिषेक सांगितला तसाही तुम्ही अभिषेक करू शकता. आता ज्यांनी फोटो आणलेला आहे स्वामींचा त्यांनी फोटोवरती फुलाने पाण्याचा अभिषेक करायचा.
जर का फोटो खराब होईल असं काही असेल तर तुमच्याकडे जर का एखादी प्लास्टिकची पिशवी असली तर ती फोटोवरती टाका, कारण फोटो खराब व्हायला नको आणि नंतर त्याच्यावरती पाणी शिंपडत ह्या जो क्रम मी तुम्हाला सांगितलेला आहे अभिषेकचा तोच तुम्ही करा. आणि ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांचा म्हणजे प्रॉब्लेम आहे, ज्यांना दिसत नाही पण त्यांना स्वामीचा अभिषेक करायचा आहे तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा अभिषेक सर्च करू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर मी हे अभिषेकचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल. मी करते प्रयत्न, जमलं तर मी अभिषेकचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तो तुम्हाला म्हणजे फक्त लावून द्यायचा आणि जसं मी करेल तसं तुम्ही त्या व्हिडिओ अनुसार तुमच्या म्हणजे घरामध्ये स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक तुम्ही करू शकतात. मी प्रयत्न करेल, मला जमलं तर तसा अभिषेक तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल तसा अभिषेकचा. तर तुम्ही अशा रीते स्वामींचा अभिषेक करायचा. आणि बघा, ज्या वेळेस तुम्ही स्वामींची स्थापना तुमच्या घरात करणार किंवा ज्या वेळेस तुम्ही ही सेवा करत असणार, मस्त घरामध्ये धूप लावून द्या. त्यानंतर तुमच्या उंबरट्यावरती जिथे हळदीचं लेपन केलं आहे तिथे कर्पूर प्रज्वलित करून द्या. घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण तुम्ही तुमच्या घरात करा. इतकं भारी वाटेल ना तुम्हाला. स्वामींना तुमचा भाव ह्या जास्त महत्वाचा आहे. आणि सेवा करत असताना प्रत्यक्ष असं समजा की तुमच्या समोर स्वामी आई बसलेले आहे आणि त्याच रूपात तुम्ही स्वामींची सेवा करा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आपण म्हणजे अभिषेक करताना जे तीर्थ आपल्या जवळ साईडमध्ये ठेवला आहे, ज्यामध्ये आपण अभिषेक केला होता, ते तीर्थ संपूर्ण कुटुंबाने ते तीर्थ सर्व आपल्या घरातले जितके कोणी सदस्य असतील त्या सर्वांना द्या. सर्वांनी ते पाषाण करा. तुमच्या घरामध्ये झाडं फुलांचे वगैरे काही लावले असतील त्यांना टाका, फक्त तुळशीला टाकायचं नाही. आणि घरामध्ये सर्वीकडे शिंपडा. ते तीर्थ फेकायचं नाही. जास्त तीर्थ असलं तर तुम्ही बाकीचं सर्व तीर्थ झाडांना टाका. थोडं थोडं तुम्ही सर्वांनी घ्यायचं. आणि आजच्या दिवशी तरी तुम्ही स्वामींना कृपया करून काही मागू नका, कारण मला समजतं गुरु हे आपली आई असते, स्वामी हे आपली आईच आहे आणि आईला माहिती आहे आपल्या बाळाला काय द्यायचं आहे आणि काय नाही. आणि आपण आईला सांगू तेव्हा आपल्याला आपली आई देईल असं कधीच नाही होणार. तिला माहिती आहे ना आपल्याला कशाची गरज आहे, तर ती काळजी तर करूच नका. हे स्वामी मी तुमची इतकी सेवा करतो, मला हे द्या. हे स्वामी नका करू तसं, कारण आपल्या प्रारब्धामध्ये जे काही आहे ते भोग संपल्याशिवाय आपल्याला काहीही भेटत नाही. आणि स्वामी आई अशी आहे की आपल्याला जर का ह्या वस्तूची गरज आहे आणि आपलं प्रारब्ध संपलं नाही तरी सुद्धा स्वामी आई आपल्यासाठी ते घडवून आणतात ते योग. तर स्वामींना काही म्हणण्याची गरज नाही. प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करा. स्वामींचं नामस्मरण घ्या. कोणाचं मन दुखवू नका, कोणाला त्रास देऊ नका. फक्त आणि फक्त नियमाने राहा. स्वामींना तुम्हाला काहीच मागण्याची गरज पडणार नाही. स्वामी स्वतः तुम्हाला सर्व देतील. आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर का अभिषेकाचा व्हिडिओ पाहिजे असेल की ताई तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणून अभिषेकाचा एखादा व्हिडिओ बनवा, तर मी नक्कीच तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बाकी झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.